मला थोडं थोडं ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्राहुता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभूती देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यां पहा। लाव आणि तुम्ही पाहत असाल की या केळीच्या बागेमध्ये केळीच्या झाडावर किती केळी बहरलेले आहेत आणि किती सुंदर दृश्य आहे। झाडं फुलं केळी फळं पाहून जो आनंद येतो निसर्गाचा तो आनंद कुठेच नाही आहे। परमेश्वराचं एक रूप हा निसर्गच आहे। ते मनुष्याला सहजासहजी नाही कळू शकत। आज जो हा व्हिडिओ बनवून राहिलो आपण तर आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि ही नारळी पौर्णिमा आहे। रक्षाबंधनचं हे पावन पर्व आहे। संसारामध्ये आपण पाहतो की बहीण राखी बांधते भावाच्या हातावर आणि भाऊ जो आहे तिला वचन देतो की मी तुझी रक्षा करील प्रत्येक परिस्थितीमध्ये। हे तर झालं सांसारिक रक्षाबंधन, पण सांसारिक रक्षाबंधनासोबत आध्यात्मिक रक्षाबंधन होणं पण खूप आवश्यक आहे। तर आध्यात्मिक रक्षाबंधन कोणतं आहे? अध्यात्माच्या भाषामध्ये रक्षाबंधनचा जर अर्थ जर आपण विचार केला तर तो आहे रक्षा म्हणजे आपल्या विचारांची, आपल्या संस्कारांची, आपल्या सद्गुणांची जर आपण रक्षा करू शकलो। आणि बंधन बंधन म्हणजे आपण आपल्या गुरुच्या ज्ञानाच्या बंधनात जर बांधून घेतलं स्वतःला तर हे खरं रक्षाबंधन होऊन जाईल आपलं। तर रक्षाबंधनचा अर्थ आहे की आपल्या संस्काराची रक्षा करणे, आपल्या ज्ञानाची रक्षा करणे, आपल्याला जे गुरुमाऊलींनी ज्ञान दिलेलं आहे त्याची रक्षा करणे, गुरुमाऊलींनी जे विचार श्रेष्ठ विचारांची पुंज दिलेली आहे त्याचं रक्षण करणे आणि गुरुच्या बंधनामध्ये बांधून जाणे। या रक्षाबंधनाला एकच प्रार्थना करा की हे गुरुमाऊली तुमच्या बंधनामध्ये आम्हाला बांधून घ्या। संसाराच्या बंधनामध्ये आम्ही बांधून गेलो आणि काय मिळालं? काहीच नाही दुःखाशिवाय। तर आज फक्त गुरुमाऊली तुमच्या ज्ञानाच्या बंधनात आम्हाला बांधून घ्या आणि सगळे बंधन जे आहेत आमचे ते सैल करून द्या, ते ढिले करून द्या, ते नष्ट करून द्या। फक्त तुमचंच बंधन राहावं एक। गुरुच्या बंधनामध्ये आपण बांधल्या गेलो पाहिजे, गुरुज्ञानाच्या बंधनात आपण बांधल्या गेलो पाहिजे। हे खरं रक्षाबंधन आहे। गुरुमाऊलींनी जे दिलं त्याची रक्षा करा आणि गुरुच्या बंधनात बांधल्या जा। आज सकाळी मी एक म्हातारा व्यक्ती पाहत होतो जो खूप म्हातारा होता, ज्याला स्वतःच्या पायावर चालणंही शक्य नव्हतं होऊन राहिलं। खूप असा आहे की जो लॅट्रिन बाथरूमलाही बरोबर जाऊ शकत नाही। पण एक दिवस तोच युवा असेल
आणि युवावस्थेमध्ये तो किती बलवान असेल आणि त्यालाही अहंकार असेल की मी किती बलवान आहे, किती ताकद आहे, किती उड्या मारू शकतो, जॉगिंग करू शकतो, धावू शकतो, पळू शकतो. पण आज तो निस्सहाय आहे. तर याच्यावरून आपलं लक्षात येईल की आपण जसं आहो आज तसं नाही राहणार आहे. आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होणार आहे आणि आपल्या मनामध्ये सतत परिवर्तन होत राहते. तर शारीरिक क्षमताही घटणार आहे एक दिवस, मानसिक क्षमताही घटणार आहे, बौद्धिक क्षमताही घडणार आहे. पण आत्मिक क्षमता जी आहे ती आपली नेहमी सतत राहिली पाहिजे. ती ध्यानाने राहील, ती ज्ञानाने राहील. तर हा रक्षाबंधनचा उत्सव आपल्याला शिकवते की आपली मानसिक क्षमता वाढवा, आपली बौद्धिक क्षमता वाढवा, आपली शारीरिक क्षमता वाढवा, त्याच्यासोबत आपल्या आतमधली आत्मिक क्षमता वाढवा. तर आत्मिक क्षमता आत्मज्ञानाने वाढेल आणि आत्मिक क्षमतेची काय आवश्यकता आहे? आपल्या या असत्य दिसणाऱ्या संसारात आपलं मन शांत राहावं, कोणती घटना घडली तरी. तर त्यासाठी आत्मिक क्षमता खूप आवश्यक आहे. खूप लोक विचारतात की गुरुमाऊली, त्या संसारातले कर्तव्य कर्म करून आध्यात्मिक क्षेत्रात कशी प्रगती करावं, परमार्थ कसा करावा संसार करून? कारण की या संसारामध्ये, प्रपंचामध्ये आम्ही गळ्यापर्यंत डुबलेलो आहोत आणि यातून निघून परमार्थ साधणं इतकं सोपं नाही आहे. तर कसं काय शक्य होईल? तर शक्य होऊ शकते. दोन प्रश्न जर तीव्रतेने आपल्या आतमधून निघाले. ते कोणते दोन प्रश्न? एक प्रश्न आहे संसारातून बाहेर काढायसाठी. तो कोणता आहे? की आखरी काय? म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण झालं, फर्स्ट क्लासमध्ये आलो, मिडल क्लासमध्ये आलो, आखरी काय? जॉब लागला चांगला पॅकेजचा, तर आखरी काय? लग्न झालं एखाद्या चांगल्या मुलीसोबत किंवा चांगल्या मुलासोबत, तर आखरी काय? मुलं बाळ झाले, आखरी काय? मोठा बंगला बांधला, मर्सडीज घेतली, फोर व्हीलर घेतली, तर आखरी काय? हे स्वतःच्या मनाला विचारा. काहीही मिळालं या संसारात, आपण काही अचीव केलं, तर विचारा की आखरी काय? म्हणजे संसारातून मन निघत जाईल आणि परमार्थ करायसाठी एक प्लॅटफॉर्म तयार होऊन जाईल. तर संसारातून निघायसाठी एकच प्रश्न आहे, आखरी काय? आखरी गती काय? सर्व मिळालं आणि मिळवून काय? आणि मिळालं नसेल तर पुढे मिळवूनही काय? हे प्रश्न विचारा. तर संसारातून आपलं आकर्षण कमी होऊन जाईल आणि हे शरीर कुठपर्यंत असंच राहणार आहे. हे शरीर बालक आहे तर युवा होईल, युवा आहे तर प्रौढ होईल, प्रौढ आहे तर म्हातारा होईल, किंवा काही होणारे नाही, मृत्यू होईल. तर आखरी काय? करोडपती झालो आपण, अरबपती झालो, तर विचारा म्हणाल की आखरी काय? आणि दुसरा प्रश्न, परमेश्वराकडे जाण्यासाठी, आपल्या आत्म्याकडे जाण्यासाठी, परमार्थाकडे जाण्यासाठी उपयोगी आहे, तो म्हणजे मी कोण आहे. जितकं तीव्रतेने तुम्ही विचाराल की मी कोण आहे, तितकं तुम्ही परमेश्वराच्या समीप पोहोचाल, ईश्वराच्या समीप पोहोचाल, गुरु. तर संसारातून निघायसाठी आखरी काय? सर्व मिळवून आखरी काय? आणि दुसरं, परमार्थाकडे वाटचाल करण्यासाठी मी कोण आहे, मी कशासाठी आलो आणि मी काय करत आहे, हे प्रश्न आपण जर विचारू शकलो तर आपण खूप चांगली वाटचाल करू शकतो. तर आज हे शरीर यात ताकद आहे, तर आपण परमार्थ साधू शकतो. पण उद्या आपल्या शरीरातली शक्ती निघाली, इंद्रियांची शक्ती निघाली, कान ऐकू नाही शकले, डोळे पाहू नाही शकले आणि बोलण्यामध्ये ताकद नाही राहिली, तर मग आपण काय करू शकू? काहीच करू नाही शकू. स्वतःला जे जन्म भेटलेला आहे, स्वतःला ओळखायसाठी
ते न ओळखता आपण भ्रमातच अज्ञानातच मरून जाऊ. तर आपल्याला परमार्थ साधायचा आहे, हाच रक्षाबंधनचा संदेश आहे. आपण नेहमी वचन देतो की माझ्या बहिणीची मला सुरक्षा करायची आहे, मी तुझी रक्षा करील. पण आज आपल्या गुरुमाऊलीलाही आपल्याला वचन द्यायचं आहे रक्षाबंधनच्या दिवशी, की मी माझ्या संस्कृतीची रक्षा करील, माझ्या संस्काराची रक्षा करील, माझ्या सद्विचारांची रक्षा करील, माझ्या पवित्र भावनेची रक्षा करील, पवित्र विचारांची रक्षा करील. तर हा रक्षाबंधनचा पर्व गुरुला प्रॉमिस करण्याचा पर्व आहे आणि आपल्या आत्म्याकडे जाण्याचं पर्व आहे. आत्मज्ञान जागृत करण्याचं पर्व आहे. आपण खूप चर्चा करतो ज्ञानाची, खूप ज्ञान ऐकतो, खूप कीर्तनं भागवत ऐकतो. असं म्हटलेलं आहे की मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ. मनभर चर्चा केली आपण, पण आचरण कणभरही नाही केलं तर आपल्या त्या सगळ्या ज्ञानाच्या चर्चेला सगळं पाणी फिरलं असं समजून घ्या. तर थोडं ऐका, पण ते आपल्या जीवनात आणा. रक्षाबंधनचं पर्व हे आत्मचिंतनाकडे नेणार आहे. आपण आत्मचिंतनाकडे गेलो पाहिजे. आज आपण गुरुला प्रार्थना केली पाहिजे की मला असं तुमच्या बंधनात बांधून द्या की माझी गती आत्म्याकडे झाली पाहिजे, संसाराकडे नाही झाली पाहिजे, स्वार्थाकडे नाही झाली पाहिजे. हे संसार माझं घर नाही आहे. खरं घर कोणतं आहे माझं? माझा आत्मा, माझा परमात्मा. खरं घर माझा आत्मा आहे, परमात्मा आहे, संसार नाही आहे. इथं तर 2-4 दिवसासाठी आपण राहायला आलेला. कोणी 8 दिवस राहील, कोणी 2-4 दिवस राहील, कोणी 2 वर्ष राहील, कोणी 4 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष. जितके श्वास आहेत तितके वर्ष तुमचे लिहिलेले आहेत. तर त्याच्या आधीच आपलं खरं रक्षाबंधन साजरं झालं पाहिजे. आजपर्यंत आपण केले रक्षाबंधन बहीण भावाचे. कधी बहीण नाराज झाली, कधी भाऊ नाराज झाला बहिणीवर, की तुम्हाला राखी छोटी आणली. बहिणीने म्हटलं की मला गिफ्ट तू महाग काऊन दिलं, इतकं स्वस्त काऊन दिलं. तर बहीण भावामध्ये तक्रारी राहू शकतात आणि कुठे कुठे तर संसारात पाहायला मिळते की भाऊ अखेरपर्यंत बहिणीचं तोंड पाहत नाही, राखी बांधत नाही, भाऊबीजला ओवाळून घेत नाही. म्हणजे इतकं दोघांमध्ये वैर. तसे बहीण भाऊ नाही तर कोणी दुश्मन आहे. तर संसारात असं नाही झालं पाहिजे. बहीण खूप सौभाग्याने मिळते आणि भाऊ खूप सौभाग्याने मिळते. दोघांनी या बहीण भावाच्या नात्याचा सन्मान केला पाहिजे आणि प्रेमपूर्वक राहायला पाहिजे. कोण कधी इथून चालला जाईल त्यांना विचारा बहिणीचं महत्त्व, ज्यांना बहीण नाही आहे त्यांना विचारा महत्त्व भावाचं, ज्यांना भाऊ नाही आहे त्यांना विचारा महत्त्व, ज्यांना आईवडील नाही आहेत. तर ह्या नात्यांचं महत्त्व जाणून तुम्ही प्रेमपूर्वक व्यवहार करा, आपुलकी निर्माण करा आणि एक दुसऱ्यांना क्षमा करा. जिथपर्यंत तुम्ही क्षमा करणार नाही, क्षमाभाव राहणार नाही, तिथपर्यंत तुमचे नाते सोन्यासारखे उजळणार नाहीत. सोनं जसं तापवलं जाते, निखार येते सोन्यामध्ये, पिवळं धम बनते, तसंच आपण या प्रेमाच्या आनंदामध्ये, आपुलकीच्या आनंदामध्ये आपण हे नाते उजळून काढले पाहिजे. एक दुसऱ्यांना जीव लावला पाहिजे. पण हेच सत्य नाही आहे, हेही जाणलं पाहिजे. बहिणी एक दिवस भावाला सोडून जाणार आहे, एक दिवस तो येणार आहे की बहीण राहणार नाही राखी बांधायसाठी, भाऊ राहणार नाही ओवाळायसाठी. कितीक वर्ष आपण राख्या बांधत राहू, कितीक वर्ष ओवाळत राहू, पण एक दिवस येईलच की दोघांपैकी कोणी ना कोणी चाललं जाईल. तर म्हणून आपलं खरं रक्षाबंधन आध्यात्मिक रक्षाबंधन झालं पाहिजे. ते म्हणजे हेच आहे की आपली संस्कृती, आपले संस्कार, आपलं ज्ञान गुरुमाऊलींनी दिलेलं, त्याची रक्षा मी करू शकलो पाहिजे. आणि गुरुमाऊली तुमच्या बंधनात मी बांधून शकलो पाहिजे. तुमच्या बंधनात बांधून ठेवा. आता संसारातले बंधन काढून टाका. तर खूप पवित्र आहे हा रक्षाबंधनचा पर्व. छोटासा रेशमचा धागा, हा धागा नाही, हा प्रेमाचं सूत्र आहे. आणि बहीण जी आहे ती हाड मासाचा पिंजरा नाही आहे, तर ती एक
वात्सल्याची, प्रेमळ, आपल्या आईचं दुसरं रूप म्हणजे आपली बहीण. आणि भाऊ म्हणजे आपल्या पित्याचं दुसरं रूप. त्याच्यामध्ये बंधुत्व आहे, ज्याच्यामध्ये बहिणीबद्दल प्रेम आहे, माया आहे लपलेली बहिणीबद्दल. आणि जो बहिणीच्या सुखदुःखात जाऊन जातो. आणि जितकं भावाचं कर्तव्य आहे बहिणीसाठी, तितकंच बहिणीचंही कर्तव्य आहे भावासाठी. तर आजचा दिवस आपण आखरी श्वासापर्यंत निभावलं पाहिजे प्रामाणिकपणे. आणि माझ्या गुरुची दृष्टी, अमृतदृष्टी, अमृत वर्षाव सतत माझ्यावर होत राहिला पाहिजे. मी जेव्हाही भटकायला लागलो, माझ्या गुरु माऊलीचा ज्ञानरूपी अमृत वर्षाव सतत माझ्यावर होत राहिला पाहिजे. माझ्या गुरूंनी माझा जिथे चुकतो मी तिथे कान पकडला पाहिजे. गुरु कान पकडतात, त्याच्यापेक्षा सौभाग्य कोणतं नाही आहे. गुरु प्रेमाने बोलतात, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा कान पकडतात, हे प्रेमापेक्षाही चांगली गोष्ट आहे. कारण की आपल्याला ते वाचवतात खड्ड्यात पडण्यापासून. तर हे रक्षाबंधन पर्व, बहीण भावाला कुंकू लावते मस्तकावर. कुंकू लावून भावाचा ती तिसरा डोळा जो आहे, तो त्याला तिसरा डोळा देते विवेकाचा, म्हणजे विचार करण्याचा. की हे माझ्या भावा, तू तुझ्या संसारात, तुझ्या परमार्थात, सेवेत विचार करून कार्य कर. तुझं डोकं नेहमी शांत राहावं. ओम गंधद्वाराम दुराधर्षाम नित्यपुष्टाम करिषिणीम ईश्वरीम सर्वभूतानाम तामी होपंगय श्रियम. त्या गंधासारखं तुझ्या आतमध्ये सुगंध पसरो. तुझं मस्तक शीतल हो चंदनासारखं. तुझा राग कायमचा चालला जावं. आणि तुला तेव्हाच राग येऊ जेव्हा कुठे अनिती होते, कुठे अत्याचार होते. जेव्हा बहीण भावाला ओवाळते दिव्यांनी, तेव्हा ती प्रार्थना करते ईश्वराजवळ की माझ्या भावाचं जीवन या दिव्यासारखं ऊर्ध्वमुखी बनलं पाहिजे. दिवा जसा दिव्याची ज्योत वरते जाते, असंच माझ्या भावाचं मन वरते, म्हणजे श्रेष्ठतेकडे गेलं पाहिजे, पवित्रतेकडे गेलं पाहिजे, ज्ञानाकडे गेलं पाहिजे. आणि माझ्या भावाचं जीवन दिव्यासारखं तेजस्वी बनलं पाहिजे. आणि माझ्या भावाच्या हृदयातला ज्ञानाची ज्योत गुरुकृपेने प्रज्वलित झाली पाहिजे. तर हे आहे दिवा ओवाळण्याचं महत्त्व, की हे माझ्या भाऊराया, तू दिव्यासारखा बन, दुसऱ्यांना प्रकाश देणारा बन, तुझ्या जीवनातलाही अंधकार तू पळवणारा बन. बहीण भावाच्या कपाळावर कुंकू लावून अक्षत लावते. अक्षत म्हणजे काय, जी तुटलेली नाही, अखंड आहे. अखंड आहे, तिला अक्षत म्हटलं जाते. तर ती अक्षत कपाळावर लावते आणि ती सांगते की माझ्या भाऊराया, तुझं ज्ञान अखंड राहू दे, तुझं प्रेम माझ्यावर अखंड राहू दे, तुझी श्रेष्ठ कर्मात रुची अखंड राहू दे, तुझी सत्कर्मात गुरुसेवेत अखंड रुची राहू दे. म्हणून ते तांदूळ चिपकवते, अक्षदा लावते कपाळावर. ती मिठाई खाऊ घालते. ते म्हणते, हे भाऊराया, तुझ्या मुखातून नेहमी मधुर शब्दांचा वर्षाव हो. आणि तुझ्या बहिणीसाठी प्रेमाचे 2 शब्द, मला काहीच नाही पाहिजे तुझ्याकडून. साडी नाही, चोळी नाही, दागिना नाही, सोनं नाही, चांदी नाही. फक्त तुझे प्रेमाचे 2 शब्द पाहिजे. त्या प्रेमाच्या शब्दांसाठी मी आतून माझा जीव तळफत आहे. बहिणीला आपल्याकडून काहीच नसते पाहिजे, फक्त प्रेम. आणि भावालाही आपल्याकडून, बहिणीकडून काही नसते पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे. एक बहीणच आहे, जी बहीण होती मुक्ताबाई, ज्ञानेश्वराची बहीण. तिने किती जागोजागी ज्ञानेश्वर माऊलीला, निवृत्तीनाथाला, सगळ्यांना मार्गदर्शन केलं. ज्ञानेश्वर रुठले होते, राग भरले होते लोकांच्या व्यवहारामुळे. पण ती मुक्ताबाईच होती, तिने समजावून सांगितलं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी बंद करून, झोपडी बंद करून आतमध्ये बसले होते, उघडत नव्हते दरवाजा. पण मुक्ताबाईंनी म्हटलं की तू कोणाकडे लक्ष देत आहे? हे सगळं असत्य आहे, हा संसार असत्य आहे, संसारातले सगळ्यांचे शब्द असत्य आहे, राग, अपमान, मान सगळं असत्य आहे. हे काही सत्य नाही आहे ज्ञानेश्वर माऊली.
आणि तो तर ज्ञानी आहे, तुला काय सांगायची आवश्यकता आहे. म्हणून राग सोड, तुझं रुटणं सोडून दे, ताटे उघड ज्ञानेश्वरा, उघड तुझा दरवाजा. तरी प्रत्येक माऊली, प्रत्येक बहीण म्हणते आपल्या भावाला, की तुझा संसारात कोणी कितीही अपमान करो, कितीही दुःख देव, कितीही तुझ्या मार्गात अडथळे निर्माण करो, संकट आणो, तर तू रुठू नको, राग भरू नको. आपली ज्ञानाची समज वाढव, आपला दरवाजा उघड प्रेमाचा, सगळ्यांना आपुलकीने आपल्या हृदयाशी लाव. आणि गुरुज्ञान जर तुझ्या जीवनात राहील तर तुझं जीवन समृद्ध बनून जाईल. ज्ञानाची समृद्धी आली नाही तर समजून घ्या जीवनात दरिद्रताच दरिद्रता आहे. लाखो करोडो रुपये असूनही. आणि ज्ञानाची समृद्धी जर आली मानसिक आपल्या क्षेत्रात, अंतःकरणात, तर समजून घ्या की आपण खूप श्रीमंत आहोत. तर आपल्या जीवनात या रक्षाबंधन निमित्त ज्ञानाची समृद्धी येऊ आणि या ज्ञानाच्या गंगाजलाने आश्रम आचमन करण्याचा दिवस आहे हा आजचा रक्षाबंधनचा. तर आपली सर्वांची रक्षा हो. आणि आज गुरुमाऊलीच्या हातून रक्षासूत्र बांधून घ्या की मी नेहमी चांगल्या कर्मात राहो, चांगल्या विचारात राहो, माझ्या हातून कोणत्याच प्रकारचं पाप कर्म न घडो आणि माझ्या हातून अखंड गुरुसेवा घडो. गुरुमाऊलीच्या अखंड ज्ञानात, अखंड ध्यानात मी राहो. माझा अंतिम श्वासही गुरुमाऊलीच्या सेवेत जाव, गुरुमाऊलीच्या ध्यानात जाव, गुरुमाऊलीच्या नामात जाव. गुरुमाऊलीची सावली सतत माझ्यावर पळत राहो. हे गुरुदेव, माझी रक्षा करा अज्ञानापासून. हे गुरुदेव, माझी रक्षा करा भ्रमापासून, भ्रमिष्ट मनस्थितीपासून. हे गुरुदेव, माझ्या आतमध्ये जो भोळा भाव आहे त्या भोळ्या भावाची रक्षा करा. मी कपटी नाही बनलो पाहिजे कधी. हे गुरुदेव, माझ्या आतमधली चंचलता जी मला वाईट मार्गावर घेऊन जाते, पाप कर्म करायला लावते, ते लवकर नष्ट करून द्या. हे गुरुदेव, मला तुमच्या चरणाचा दास बनवा. मला प्रत्येक फुलात तुमची अनुभूती झाली पाहिजे, प्रत्येक फळात तुमची अनुभूती झाली पाहिजे, प्रत्येक पक्षात तुमची अनुभूती झाली पाहिजे, मातीच्या कणाकणात तुमची अनुभूती झाली पाहिजे. हे गुरुदेव, आज रक्षाबंधन निमित्त मी हेच मागतो, हेच मागते की तुमची छत्रछाया सतत माझ्यावर राहो. मी तुमच्या शरण राहो. गुरुची शरण एक मिनिटही माझ्यापासून सुटू नये. मी गुरुच्या शरणामधून तुमच्या चरणापासून एक मिनिटही दूर होऊ नये. संसार के सागर में मिलते ना किनारे है, आ जाओ प्रभु हम तो अब बस तेरे सहारे है. या संसारात कुठंच किनारा मिळत नाही. बस गुरुचा सहारा जर मिळाला तर किनारा लवकर मिळून जाईल. पण बिना गुरुच्या सहाऱ्याशिवाय किनाराच भेटू शकत नाही. आणि किनारा मिळाला नाही तर आपण भवसागर पार होऊ शकत नाही. या तीरावरून त्या तीरावर आपण पैलतीरी पोहोचू शकणार नाही. जसं एका गाईचं आपल्या वासरावर प्रेम असते, वात्सल्य असते, तसंच गुरुमाऊलीचं आपल्या मुलांवर, आपल्या शिष्यांवर प्रेम असते लेकरासारखं. गाय आणि माय हे वेगळे नाही आहेत, एकच आहेत. जितकी गायीमध्ये माया आहे आपल्या लेकराच्यासाठी, वात्सल्य आहे, तितकीच आईमध्ये आहे, मायेमध्ये आहे. आणि त्याच्याहूनही कितीतरी पटीने, हजारो करोडो पटीने आपल्या गुरुमाऊलीमध्ये आहे आपल्याबद्दलची माया, प्रेम, वात्सल्य. म्हणून ते रागवतात, टोकतात, आपण चुकलो की कान पकडतात. नाही तर काही कारणच नाही आहे गुरुला आपल्यावर राग भरायचं. कुठे आपण चुकलो, आपल्या भक्ताचं, आपल्या शिष्याचं नुकसान नाही व्हावं, तो भटकाव नाही, मेल्यावरही भटकाव नाही आणि जिवंतपणे भटकाव नाही, म्हणून ते आपल्याला सावरतात, रागवतात, कान पकडतात किंवा आपल्याशी बोलणं बंद करतात. त्यांचा एकच उद्देश असतो की आपण श्रेष्ठ कर्म करो, सन्मार्गावर लागो, चांगल्या मार्गावर लागो. तर आज हाच संदेश आहे रक्षाबंधनचा की आपण आपलं आध्यात्मिक रक्षाबंधन साजरं हो.
जे मी तुम्हाला सांगितलं की कोणतं आध्यात्मिक रक्षाबंधन आहे. आज 2 प्रकारचे रक्षाबंधन सांगितले. एक सांसारिक रक्षाबंधन बहीण भावाचं आणि दुसरं आहे आध्यात्मिक रक्षाबंधन गुरु आणि शिष्याचं. हे दोन्ही रक्षाबंधन खूप चांगल्या प्रकारे आपल्या हातून संपन्न हो, तेव्हाच आपलं जीवन सार्थक होईल. सांसारिक रक्षाबंधनच केलं आजपर्यंत आणि हे आध्यात्मिक रक्षाबंधनच नाही केलं आपण, तर मग काहीच फायदा नाही मनुष्य जन्म घेऊन. आज सगळी आंधळी धाव घेत आहे मनुष्य, म्हणजे धावत आहे पण डोळे बंद करून आंधळ्यासारखा, म्हणजे कुठं धावत चाललो आपण याची जाणीव नाही आहे. ज्याला हिंदीमध्ये म्हटलं जाते की अंधी दौड. हर मनुष्य अंधी दौड दौड रहा है. तर कुठं तो खड्ड्यात पडेल, कुठं नरकात पडेल, काही सांगता येत नाही. आंधळी दौड तेव्हाच कमी होईल, बंद होईल, जेव्हा गुरु माऊली आपले डोळे उघडून देतील ज्ञान देऊन. तर ज्ञानाचे डोळे आपले उघडो, आपलं आंधळेपण अज्ञानाचं दूर हो आणि आपल्या दुर्गुणांपासून रक्षा हो, आपल्या सद्गुणांची रक्षा हो. खूप आनंदाचा, प्रेमाचा, ज्ञानाचा सोहळा आहे हा रक्षाबंधनचा. असं रक्षाबंधन जर साजरं करू शकले, आजच्या या व्हिडिओमधला एक एक शब्द तुम्ही ऐका, पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका. जिथपर्यंत तुम्हाला समजत नाही, जिथपर्यंत आत्मसात होत नाही, तिथपर्यंत हा व्हिडिओ वारंवार ऐका आणि प्रयत्नपूर्वक दोष दुर्गुणाच्या दूर राहा. ज्ञान चिंतन मजबूतीने करा. जसं रोज आपण कपडे धुतो, रोज आपण भांडे घासतो, रोज आपण आंघोळ करतो, तसं तुम्हाला रोज रोज ज्ञान ऐकायचं आहे गुरुमाऊलीचं, ते ग्रहण करायचं आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. रोज मनरूपी कपडा धुवा, मग स्वच्छ का नाही होणार. रक्षाबंधनचं पर्व फक्त गुलाबजामुन खाऊन घेतले, रसगुल्ले खाऊन घेतले, बहीण भावाला खाऊ घातले म्हणजे रक्षाबंधन झालं नाही आहे. गिफ्ट देऊन दिले म्हणजे रक्षाबंधन झालं नाही आहे, तर आध्यात्मिक रक्षाबंधन झालं पाहिजे. तर आज हाच विषय मी मांडायला तुमच्यासमोर आलो. गुरुमाऊलीचा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही ध्यान देऊन ऐका आणि खूप वेळा ऐका. रोजचा एक व्हिडिओ पहा आणि तो व्हिडिओ आपण काय ऐकलं, काय आपण घेऊ शकतो, त्याचं वारंवार चिंतन करा, मनन करा. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनच्या नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ येईपर्यंत होऊ शकते की रक्षाबंधन होऊन जाईल, पण तुम्ही समजून घ्या की गुरुमाऊलींनी हा संदेश रक्षाबंधनच्या दिवशी दिलेला आहे आणि आज रक्षाबंधनच आहे. 8 आणि 9 2 दिवस नारळी पौर्णिमा, 1 दिवस आणि 1 दिवस रक्षाबंधन. तर हा संदेश तुम्ही हृदयंगम करा, आपल्या आचरणाचा हिस्सा बनवा, आपल्या स्वभावाचा हिस्सा बनवा आणि हे ज्ञानरूपी गंगाजल सतत प्राशन करा. तर तुम्ही इतके पवित्र व्हाल की ते शब्दात आपण मांडू नाही शकत आणि तुमचं मन शांती समाधानाने भरून जाईल. प्रत्येक उत्सवाच्या मागं कोणतं गूढ रहस्य लपलेलं आहे, ते गुरुशिवाय आपल्याला कोणी नाही सांगू शकत. रहस्यावरचा पडदा मी उजागर केला आणि हे तुम्हाला कुठेच ऐकायला मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे. जे आपल्याला गुरुज्ञान देतात, हे 2 प्रकारचे रक्षाबंधन आहे, हे तुम्ही आजपर्यंत ऐकलंही नसेल. हे गुरुकृपेने तुम्हाला ऐकायला मिळालं, तर याचा लाभ घ्या. हे गुरु कृपा हे तुम्हाला सांगत आहे, ईश्वर दर्शन करत आहे. तर याचा आनंद घेऊन घ्या. अनंत आनंदाच्याकडे आपली वाटचाल हो, अनंत ज्ञानाकडे आपली वाटचाल हो, असे शब्द, अशी प्रार्थना करून या केळीच्या बागेमध्ये, या प्रत्येक केळीमध्ये जो नारायण आहे लपलेला, जी महालक्ष्मी आहे लपलेली, जे शिवशक्ती आहेत लपलेले, जे गणेश आहेत लपलेले आणि या मातीच्या कणाकणामध्ये ती पृथ्वी माता याचं प्रतिनिधित्व करत आहे, सीता माता याचं प्रतिनिधित्व करत आहे, ते हनुमानजी महाराज या कणाकणात आहेत. तर या सर्वांचं स्मरण करून सद्गुरू माऊली महाशक्ती सती अनुसूया माताचं स्मरण करून आपण आजच्या रक्षाबंधनच्या संदेशाला समाप्त करू. ओम तमसो मा ज्योतिर्गमय, अस्तो मा सद्गमय, मृत्युर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. सर्वारिष्ट सुशांतिर्भवन्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.